पुस्तकच समाज घडवतात, क्रांतीला बळ देतात, म्हणून प्रत्येकाने पुस्तकाचे वाचन करावे, ज्ञान वाढवावे, शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन लेखक विचारवंत डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांनी केले। अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते। कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे दलित साहित्याचा उगम, विस्तार आणि दलित साहित्य प्रकाशनातील प्राचार्य टी गवळी यांचे योगदान यावर डॉक्टर लिंबाळे यांनी पुष्प गुंफले। यावेळी प्राचार्य डॉक्टर एस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रशांत गवळी यांनी प्रास्ताविक केले। आज शिक्षण लोकांपर्यंत गेलेलं आहे। ते शिक्षण सम्राट निर्माण झालेले आहेत। त्या काळी कर्मवीर होते, त्या काळी शिक्षण महर्षी होते आणि त्या काळी गोरगरिबांसाठी शिक्षण दिलं पाहिजे, झोपडीपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे, गरिबांची मुलं शिकून सत्तेत आली पाहिजे आणि लोकशाही बळकट केली पाहिजे अशा विचाराचं शिक्षण होतं। आज नोकरी करण्यापुरतं नोकरी मिळाली पाहिजे, स्किल तो तुम्हाला दिला पाहिजे, तो सिक्युरिटी गार्ड झाला पाहिजे, उद्योगधंद्यामध्ये जाऊन काम केला पाहिजे, अशा पद्धतीचं शिक्षण आहे। त्यावेळेला माणूस घडवणारं, समाज घडवणारं, राष्ट्र घडवणारं असं शिक्षण होतं। मुळात अतिशय ज्ञानी माणसं शिक्षण क्षेत्रात होती। महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूराव साळुंखे अशी असंख्य माणसं होती की स्वप्नांनी आणि ध्येयांनी पाछळलेली होती आणि त्यांना सामान्य माणूस पुढं आणायचा होता। आज शिक्षणाला उद्योग मानलं जातं आहे आणि विद्यार्थ्यांना उत्पादन मानलं जातं आहे। शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे। पैसे कमवण्यासाठी आज शिक्षण दिलं जात आहे, त्यावेळेला समाजाला ज्ञान देण्यासाठी शिक्षण दिलं जात होतं। शिक्षणाची दुकानदारी शिक्षणाचा बाजार झालेला आहे। म्हणजे भांडवली व्यवस्था आणि जाती व्यवस्था मानणारे लोक या देशात आता राज्यकर्ते झालेले आहेत। त्यांना या देशाच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची विचारधारा, सामाजिक चळवळीची विचारधारा याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही आहे आणि म्हणून जेवढे फोडता येतील ते इंग्रजांनी जसं फोडानी राज्यकरा केलं त्या पद्धतीनं लोकांच्यामध्ये ध्रुवीकरण करून आपण सुखेने राज्य करत राहू, जे पूर्वी त्यांनी ते तसं राज्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आत्ता हे राज्य आलेलं आहे। कालकथित तुकाराम आबाजी तथा टी गवळी यांच्या द्वितीय स्मृतिदिनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रख्यात लेखक, साहित्यिक डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दलित साहित्य आणि त्या संदर्भात टी गवळी यांनी केलेलं कार्य आणि दलित साहित्यामधून आंबेडकरांचं विचार हे दलित प्रकाशकांनी सर्व समाजापर्यंत कसे पोचवले याचे सुंदर विवेचन केले। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील यांनीही सर्व दलित साहित्याचा आढावा घेऊन स्वतः एका सवर्ण समाजातला असूनही मी जय भीम शिवाय दुसरं काही बोलत नाही, बुद्धाचे विचार मी आचरणात आणतो, मी कोणत्याही प्रकारचं वैदिक किंवा हिंदू संस्कार माझ्या घरात करत नाही, अशा प्रकारचे विवेचन त्याने आपल्या भाषणातून केले। आणि या ठिकाणी दिलीप गवळी यांच्या हस्ते डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचा बिर्ला फाउंडेशनचा सरस्वती साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गौतम बुद्धाची प्रतिमा, शाल आणि बुके देऊन सत्कार केला। आणि या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या कुटुंबियांनी, माझ्या सर्व गवळी परिवारानं मला चांगल्या प्रकारची साथ दिली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये जास्त करून म्हणाल तर माझा मुलगा प्रथमेश, माझी कन्या, हिनं इंग्रजीमध्ये का असणं पण आज पहिल्यांदा स्वतःहून तिनं स्वतःच्या भाषेमध्ये आभाराचं प्रदर्शन केलं आणि स्वतःच सगळ्या गोष्टी तिनं उत्कृष्ट पद्धतीने केल्या त्याबद्दल। आणि कार्यक्रमाला सर्व माझे मुलग्याचे सर्व सहकारी, त्याचे शिक्षकवृंद आले, त्यांनी सर्व प्रकारची मदत केली त्याबद्दल आणि आलेल्या सर्व श्रोत्यांनी सर्व कार्यक्रम व्यवस्थित ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो।